कुत्रा पाहिला का तुझा तो माझ्यावर खायला भुंकून राहिला रस्त्यावर खायला बसला नाही ते तुझ्या बापाचा रस्ता तुझ्या बापाचा नाही तुझ्या बापाचा तुझ्या बापाचा मला लाटे खाली येईल तर एका दिवशी चप्पल लावे तुझ्या कुत्रा सांगते बेवडा कोणाला बेवडा कोणालाच बे तुझ्या पैशाची देतो आणि मला बेवडा म्हणून राहिलास आता आम्ही बेवडे वर्षाला 40,000 कोटीची दारू देतो म्हणून सरकारनं तुझा 7वा वेतन सुरू केला बेवडा म्हणू नको अर्थसहाय्यक म्हण आम्हाला अर्थसहाय्यक बापा हा सांगायला चप्पल चोर तो का बे दारू जास्त झाली तर टप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलो नाही मागच्या वर्षी तिथं हरवली होती तर यंदा भेटली चप्पल चोरतो का बे नाही तर काय फुटत्या कोणाला फुकट्या म्हणालाच बे तुझ्या बापाच्या पैशाची देतो साऱ्या मला फुकट्या म्हणून राहिला 2 वर्ष झाले ड्युटीवर लागलास काय तर बरोबर घर बांधलास बे भाडं खाऊ साला बायकोला 10 रुपये घेऊन बाजाराला धाडतेस पावभर वांगे आणताना हप्ताभर भाजी खाता का बे मला कोणी का चुरपू ठेवताना पुन्हा साचरता साला मला सांगून राहिला काय ना बे जेवणात कधी सत्कार झाला का तुझा दारू असोसिएशन संघटनेनं सत्कार केला नाही माझा 15 दिवस दारू फ्री आहे मला 15 दिवस बापा हा सांगूरायला फुटत्या पोरीले नाचवते तर पोरीच्या भरोश्यावर खाते तर माझी पोरगी हो दिमाग लावून पैदा करून माझ्या पोरीला नाव मोठे ठेवून राहिला का बे स्वतःच्या पोरीकडे पाहिना बे ते तुझी पोरगी तो धनेचा पोरगा वावरामध्ये तुरी पुरवायला गेलते तर माहित नाही का मला माझी पोरगी गेली असेल ना तुझी तर नाही गेली ना तुझी नाही तर का आमचीच आहे मोठा सांगता तर तुझ्या पोरगा त्या बोरीवर पडलाच राहते तर जनीच्या पोरीच्या घरी आणून त्याचं माहित नाही मला समाज सेवा करते बिचारा समाज सेवा करते घरामध्ये बिलवा भरवलं म्हणजे आहेच माझ्या घरात भरवल नाही तर का आमच्या घरात बरोबर मला सांगून राहिला लव्ह मॅरेज केला तर साध्या बायको घरामध्ये आणला आतमध्ये बाथरूम मध्ये कपडे धुते बायको दरवाजा लावून ठेवते भेटते का 2 बायका करून सोडलं मला सांगून राहिला तर भांडे घालते ना टीव्हीचा आवाज वाढवून ठेवते साला बायकोचा भाडखाऊ मला सांगते आणि मोठ्या पोरीचं लग्न केलं साला तर ते जिलाबी संपलं होती तर चाकूल्या पाकामध्ये बुडवून वाढ हा गोळात म्हणून गोष्टी खातो का बे आमच्या घरच्या कुत्र्याला आणून टाकलो कुत्र्याला आणून टाकला तर कोणत्यात बसून खायला तो सांगू राहिला शेती मोठा का नाही खातो त्या चाकूला हा काय ते खसवेला ढोकलते जेती पडते रुबू खात होते तर माझ्या शरीर रोखतही खाजवी तुला खाजवून आणलो का बे एका दिवशी मोठा सांगतो ते खाजवाले माणूस राह माझ्याकडे काय सरत माझे काम बरे तर नाही सरत याला का पाणी भरू हालवून देऊ का घगरा माझ्या तब्येतीवर जाऊ नको शांते ह्या वयातही पसंत होऊ शकते तर बिना किडे लागले ना मेला कोण जेवढे मोठे किडे तेवढा पुण्यवान माणूस का म्हणतोस तर टीव्ही गाणं घेतलं ना येऊ का चित्रावर कोण आता तुझी टीव्ही आहे तर आमच्या घरी काय घेऊन तुझी टीव्ही अरे बाबरे तुझ्या नवरा का तर गावाला गेला म्हणतात ना का म्हणतेस तर भरून करी का का माझा नवरा म्हणतेस त्याला फुकून दिलं तर दुसऱ्या गावामध्ये भेटेल माझा नवरा वाचला दिवाळीच्या दिवशी तुझा नवरा वाचला त्या घनश्याम संगीतच्या पोरानं राकेट सोडला ना तुझ्या नवऱ्याचा धोतरा ते पूर्ण महत्वाची कागदपत्र चिरले म्हणते पोरा झाला शांत राकेट तो सुत्री बाम राहता नकाशाम 7-12 काय त्या दिवस पाणी 2 दिवस झाले का ना गमेला मध्ये पाणी घेऊन बसवून ठेवली का करत आगच मोठी
त्या दिवसपासून तुझ्या नवऱ्याला गावामध्ये भुजल्यानं भुजल्याची बायको भुजली. दवाखान्यात पोराला फोटो काढू देत नव्हती, तरी पोरानं फोटो काढून आणला. टार्च लावून पाहिलं तरी काहीच दिसत नव्हतं. बापा तुझी बहीण नाही आले ना पाहुणे? येणार आहे. एक दिवसाची पाहुणे आले पण पुऱ्या गावाला हलवून गेली. आमच्या गावामध्ये भागवत सुरू होता. हरी भक्त परायण केवळ महाराज बसमारे उठवल्यावाला मस्त भागवत सुरू होता. जी हिची बहीण आली, गवडण म्हणतो गवडण म्हणतो गवडण म्हणतो. मन बाबा म्हणाले लोक, कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे, माझी घागर गेली फुटून. तिच्या बहिणीला घेऊन रात्री बोवा गायब. कोटचा कालानं कोटचा कीर्तन पूर्ण वर्गणी वापस करावं. तेव्हापासून आमच्या गावामध्ये भागवत म्हणला का लोक बायकोले टाला लावून ठेवते. एवढी तुफान आहे तुझी बहीण. का म्हणतेस तर मस्तकाना तुला तुडा लागला नाही यंदा तुझ्या धानाला? माझा पंप का आणा नाही होत. लागेल तर कोणीच नाही वापरत. का म्हणतेस तर त्याचं नवीन पंप घेतलीस तर मग का म्हणते शांते आय लव्ह यू. चप्पल खाणे माझ्यासाठी का नवीन आहे का? लास्ट कालच मी कोण खाल्लं. भेट तेड्याकडे भेटू मग पैसे धरून आले. शांतीच्या शिव्या खाल्ल्याशिवाय माझं काही पोट भरत नाही. हे बाई बाई वा किती वाजले का? एवढीवर झोपली का? घड्याळे तर विकून खाल्लं. झोप बाय झोप. झोपशील तर तब्येत चांगली राहील आणि तब्येत चांगली राहील तर तू नाचशील आणि तू नाचशील तर घरी पैसे येतील आणि तू पैसे देशील तर मी दारू पेईन. वा काका वा. हे तुझी पोरगी म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. कोंबडी या कोंबडीला कोणाची नजर लागू द्यायची नाही. आहे अजून तसा कोणी भेटला नाही म्हणा. पण हा मुन्या भाषा, हा मुन्या भाषा माझ्या घरामध्ये येते आणि या मुन्या भाषेला पाहिलं का माझी पोरगी बैबावरीच होते. एकाच दिवशी मुन्या भाषाचा असा लचकवतो. हा बहुत झाली. आता मी झोपून जातो. चला बाई पांडुरंग पाहू भाजी. आमच्या घरात बाई बाई आमच्या घरामध्ये भूताला येणार. पारो मरतेस का बकरी? गणगण 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 फिरत आहे. आमच्या कंपनी आहे भाषा बाय बरा. कोण आहे का? अरे भेटला आहे कसा होता? शिंगावाला. बयानस या जमान्यामध्ये कुठला शिंगावाला माणूस नाही लागते भाषा. हा बरोबर आहे ना. सांग सगळं ढोकसतेस तू हरकंडी आणि याच्यानं उलार होती तुझी बंडी. केला नाही आधीच पण जास्त नाही. हेच म्हणतो मी जास्त केला नाही. हो भाषा एक काम कर. तू माझ्या गालावर चापटे मारून पाह. मी पेला होतो का झोपला होतो हे पाहतो. हो वयाच का तुझा वय कुठं माझा वय कुठं ना. मी तुझ्या गालावर मारणे माझ्या सोबते मारून पाय ना का काही बोल. मार म्हणलं का पया भाषा? नाही नाही म्हणत होतो. मार मार म्हणे गेलो पेड सो. एवढ्या डोळ्यामध्ये काजवे आले माझ्या डोळ्यासमोर. पाय मामा तू माझा असा तसा मामा असतास ना याच्यापेक्षा ताकदीला मारलो असतो. पण तू माझा विशेष मामा होस तर कसा मार? विशेष म्हणजे तुला नाही समजला नाही. काय समजलं नाही मला. नाही समजलं नाही. एवढी हिंमत करत नाही. अरे मी का म्हणलो
अजी तू वर्गी पो अजिबा अनारी हो ऐको बा आणि अय तू अजमा अनारा होस नसा तर कशाला मारी कोणाच्या पहिल्याचं कासरा जवळ लावलं कोपच्या बैलाचा कासरा नसा. कोणाला पहिलं बा कासरा जवळला बापरे म्हणजे नाही समजलं तू. नाही मी काय म्हणलो बाबा तुझी पोरगी माझी होणारी बायको हो आणि तू माझा होणारा सासरा सासरा. तर मी कसा मारी हा आत्ताच नाही का? कधी गेलं का माझी पोरगी तुला मी रोज नाही तर उद्या देशील हो चांगला तोंडून राह माझी पोरगी देतो का तुला मी हो. या नवकर माणसाला पोरगी देतो म्हणजे काय लवकर बसायची लग्न होत नाही होतील तुम्ही सेकंड हँड बायका पहा. हो म्हणजे तेवढी लायकी आहे आमची एवढी लायकी आहे तुमची आणि माझ्या पोरीचं स्वप्न पाहू नकोस अरे माझी पोरगी अशा घरी जाईल त्याच्या घरी 4-5 दारूच्या भट्ट्या असतील तो माझा जावई मला असं दारू लावून ठेवल आणि सलाई मधून दारू पियत अशा घरी जाईल तुला देतो नवकर तू माणसाला काय म्हणे मामा बायको घरी फक्त पारवला खबरदार माझ्या पोरीचं नाव घेतलंस म्हणा माझ्या येऊ नको तुम्हाला घरी मी रोज येईन हा मी भिंतो माझ्या का? घरी आला माझी पोरगी हा देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार अब जो मला काढते याची बापाय नाही पाय दुखते कुबड हा माझा दुश्मन लवकर तुझ्या कोण होत कायचा फुश्या पिट्ट्या म्हणते कायच्या पुढच्या कोण होतं म्हणालो हाकी नाही माझा होणारा नवरा त्याला नवरा म्हण गावावर जावाय म्हणून बोलतो मी नाला काटे म्हणा माझं तुला सांगितलं माझ्या घरी येऊ नको म्हणून तू आला का माझी पोरगी बैबावली तर काय का आपल्याकडे तिच्यावर माझा प्रेम आहे बायको घरी तर तिला तुला घाबरतो का खबरदार प्रेम नावाचा शब्द माझ्या पोरीसाठी वापरला असता फेकून अरे तुला घाबरतेस कोण मामा तुझ्या पोरीच्या भोवताला कंपाऊंड करशील ना तरी तो कंपाऊंड तोडून येईल हो नाही झटका बॅटरी लावून तुला उडवलं तुम्ही घटका बॅटरीला घाबरत नाही त्या घटका बॅटरीला फ्यूज करून ठेवलं ना मी नव्हतं म्हणजे नाही काय माझी कार्यामध्ये बसत अरे तुझ्या कालीने घाबरतो कोण का अच्छा, अच्छा. काही नाही घाबरत अरे अरे तुझ्या आता हो तो पाहिला का आग्या बेलताल का